नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी बनवलेले आहे इन्स्टंट कैरीचं लोणचं। आंब्याचा सीझन चालू झाला की आंबा सर्वांनाच खाऊशी वाटतो, पण आंबा पिकेपर्यंत आपण कैरीचं लोणचं, कैरीचं मुरांबा, कैरीचं पन्ह किंवा कैरीचा मेथांबा सगळेजण आवडीने बनवून खातात। तर चला, आज मी एक घेतलेली आहे कैरी। आता काय करायचं, कैरी अगोदरच ऑलरेडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि कैरीची जी साल असते ना ती अजिबात आपल्याला काढायची नाही आहे। आता कैरीची साल न काढता मी हे कैरीचे बारीक बारीक काप करून घेते, जसं आपण लोणच्यासाठी करतो तसं, पण लोणच्यापेक्षा थोडेसे मी बारीक बारीक काप करून घेतलेले आहे बघा, अशा पद्धतीने। कारण आता आपल्याला हे जे आहे ना लोणचं इन्स्टंट बनवायचं आहे, म्हणजे हे लोणचं जे आहे ना 8-9 दिवस हमखास टिकतं। आणि मेन म्हणजे काय माहिती का, घरगुती मसाले वापरून झटपट हे इन्स्टंट लोणचं जे आहे ते होतं आणि चवीला पण जबरदस्त। तर चला, सगळ्यात अगोदर आपण काय करूया, मी 2 चमचे घेतलेली आहे मोहरी, तर याच्यामध्ये आपण टाकूया अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशेप। आता आपल्याला हे काय करायचं आहे, हलकंसं भाजून घ्यायचं आहे, कारण आपल्याला लोणच्यासाठी बनवायची आहे मोहरीची डाळ, त्यामुळे मोहरी आणि मी भाजून घ्यायची। ते तिन्ही साहित्य आपण छान भाजून घेऊया। जेव्हा आपल्याला वर्षभर टिकणारं लोणचं बनवायचं असतं तर त्यासाठी खूप सारं साहित्य लागतं। बऱ्याच जणांना ते लोणचं बनवण्यासाठी टाईम नसतो, कारण लोणचं नुसतं बनवलं म्हणजे झालं नाही, तर मध्ये त्याला हलवावं लागतं, त्याची काळजीसुद्धा तेवढीच घ्यावी लागते, जेणेकरून ते वर्षभर टिकलं पाहिजे। तर म्हटलं चला, असे ज्यांना वेळ नाही त्यांना इन्स्टंट लोणचं तुम्ही बनवू शकता। 8-9-10 दिवस तर ते हमखास टिकतं आणि मेन म्हणजे घरगुती साहित्य झटपट होणारं आणि कमीत कमी साहित्यात मेन म्हणजे। तर हे भाजून झालेलं आहे। तर चला, आता काय करूया, आपण थोडंसं तेल जे आहे ना हे सुद्धा गरम करून घ्यायचं आहे लोणच्यासाठी। गरम करून पूर्ण हे तेल जे आहे ना थंड होऊन द्यायचे, त्या अगोदर आपण हे गरम करून घेऊया। तर चला बघा, हे आता आपण भाजून घेतलं होतं, थंड झालेलं आहे। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि याच्यामध्ये ना जाडसर वाटून घ्यायचं। तर ते बघा दाखवते, जशी आपण मोहरीची डाळ करतो तसं, म्हणजे 2 भाग झाले पाहिजे अशा पद्धतीने जाडसर भरड काढून घेतलेली आहे। आता एक काचेचा बाउल घेतले आणि हे कैरीचे काप जे आहे करून घेतले ते काचेच्या भांड्यामध्ये काढून घेऊया, कारण काचेच्या भांड्यामध्ये काय होतं, खराब होत नाही काय नाही आणि बऱ्याच वेळेपर्यंत छान टिकतं। आता हे आपण जे वाटण बनवून घेतले ते आता आपण टाकूया कैरीवरती। आता याच्यामध्ये आपण टाकूया मिरची पावडर 1 चमचा आणि 1 चमचा हळद पावडर। थोडी हळद पावडर जास्तच वापरायची म्हणजे कलर छान येतो कैरीला। मीठ चवीनुसार आणि थोडीशी आपण याच्यामध्ये टाकूया हिंग पावडर। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता अगदी कमीत कमी साहित्यात आणि झटपट आपलं लोणचं जे आहे ना तयार झालेलं आहे। अगदी 5 मिनिटामध्ये तुम्ही स्वयंपाक करता करता सुद्धा बनवू शकता आणि चवीला जसं आपण बाजारातून आणतो किंवा घरगुती बनवतो अगदी तसंच लागतं, काही फरक नाही। फक्त आपण याच्यामध्ये जेव्हा आपण घरगुती पद्धतीने वर्षभर टिकणार लोणचं बनवतो तेव्हा याच्यामध्ये आपण भरपूर साहित्य घालत असतो। लसूण असेल, लवंग असेल, कोणी मिऱ्या, म्हणजे असं भरपूर प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या तसं घालत असतो। तर त्याला तर हे मिक्स झालेलं आहे, व्यवस्थित मसाला सगळ्याला लागला। त्यात हे तेल आहे जे आपण गरम करून घेतलं आणि पूर्ण थंड करून घेतलेलं आहे, ते आता टाकायचं आहे आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, जेव्हा वेळ नसतो ना तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही लोणचं बनवून ठेवू शकता, किंवा आता जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा होतं, कारण उन्हाळा आहे म्हणजे जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवंच असतं, किंवा नाश्त्यासाठी जर तुम्ही थालीपीठं बनवली किंवा पराठे बनवले त्यासोबत सुद्धा तुम्ही हे इन्स्टंट लोणचं खाऊ शकता। आणि मुरायला पण काही जास्त वेळ लागत नाही, कारण आपण काय होतं, ही कैरीची काप छोटे बारीक केल्यामुळे पटकन मुरतं, अगदी सकाळी केलं तरी संध्याकाळी खाण्यासाठी तयार होतं। तरी बघा, थोडंसं मी अजून तेल घातलं आहे, कारण तेल जे आहे ना कैरीच्या वरती आलं पाहिजे, म्हणजे खराब होत नाही आणि मेन म्हणजे हे टिकतं। तर पाहू शकताय बघा, व्यवस्थित मसाला जो आहे ना कैरीला छान लागलेला आहे आणि एकाच कैरीचा केला तरी पाहू शकता भरपूर असे हे इन्स्टंट लोणचं झालेलं आहे। आणि बघा, असे बारीक बारीक खाप केल्यामुळे काय होतं, पटकन मुरतं, म्हणजे तुम्ही झटपट बनवून झटपट हे खाऊ शकता। तर चला बघा, मस्त आपलं हे लोणचं जे आहे ना तयार झालेलं आहे। तर हे बघा, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि इन्स्टंट कैरीचं लोणचं तुम्ही देखील बनवून पहा, झटपट होतं आणि कमीत कमी साहित्यात उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवणारं इन्स्टंट कैरीचं लोणचं। अगदी पाहूनच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी आले असेलच, तर वाट कसली बघताय, नक्की बनवून पहा, साधी आणि सोपी रेसिपी आहे। रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील। आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।